मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेर शहरातील जनतानगर जिजामाता उद्यान या ठिकाणी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सोलर हायमॅक्सचं लोकार्पण केलं गेलंय. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरामध्ये हायमॅक्सची मागणी केली होती. ज्या ज्या ठिकाणी मागणी केली गेली त्या ठिकाणी ते लावण्याचं काम सध्या सुरू आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमदार अमोल खताळ यांनी मागणी केली आणि शहरासाठी 47 हायमॅक्स मंजूर केलेत. त्यातील 14 हायमॅक्स बसून झालेत. काल जनतानगरमध्ये त्याचं लोकार्पण केलं गेलंय. संगमनेर शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम आपण करत आहोत, असंही आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय. संगमनेर शहरामध्ये नागरिकांच्या असलेल्या मागणीनुसार तसेच आमचे शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, आरपीआय असेल, सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हायमॅक्सची आवश्यकता होती त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, डॉक्टर संजयराव विखे पाटील साहेब असेल, यांच्याकडे आम्ही मागणी केल्यानंतर संगमनेर शहरासाठी 47 हायमॅक्स आपल्याला मिळालेले आहेत, मंजूर झाले आहेत. त्यातील 14 हायमॅक्स आता कार्यान्वित झालेत. बाकीच्यांचं स्ट्रक्चर बसून झालंय, ते सुद्धा लवकरच आपण सुरुवात करतोय. एक हायमॅक्स आपला जे 3 लाख रुपयांप्रमाणे असून 1.5 कोटी रुपयांपर्यंतचा निधी या माध्यमातून आपल्या संगमनेर शहराला पालकमंत्री मोदयांच्या माध्यमातून मिळाला. त्यामुळे जरी निवडणुका झालेल्या असल्या, नगरपालिका निवडणूक झाली, त्याचा निकाल जो आला त्याचा आम्ही आदर करून सन्मान करून आज आमच्या महायुतीचे सर्व पदाधिकारी जनतेच्या प्रश्नांसाठी जनतेमध्ये निकालाच्या दुसऱ्या दिवशीपासून आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आपल्या राज्य सरकारच्या असेल, केंद्र सरकारच्या असेल, ज्या काही योजना आहेत त्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम आमच्या माध्यमातून सुरू आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम सुरू आहे. आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. त्या निमित्ताने मी आपल्या संगमनेरातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि ही महायुती ज्या पद्धतीने विधानसभेपासून काम करत आली, लोकांचे प्रश्न सोडवत आली, मधल्या कालावधीत झाली थोडी नगरपालिका निवडणूक कशी झाली, काय झाली, ही संगमनेरकर जनतेने पाहिली. त्याचा परिणाम आज लोक भोगतायपर्यंत आम्ही सांगितलंय. मध्ये 50 लाख रुपये सुद्धा आपण आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून ते रस्त्यासाठीचे होते ते वर्ग झालेत. नमो उद्यान गार्डन सुद्धा आपल्या कार्यकाळात मंजूर झालेलं आहे. लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असत, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असत, उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार साहेब असत, यांचा निश्चित संगमनेर शहराच्या, संगमनेर मतदारसंघाच्या विकासासाठी आम्हाला पाठबळ राहणार आहे. त्यामुळं सत्तेत राहिलं, आज जरी आमचे नगरसेवक नसले तरी सगळेजण आमचे हे जनसेवक म्हणून आज संगमनेरात काम करतात. त्यामुळे या जनसेवकांकडे संगमनेर शहरातील लोकांच्या, नागरिकांचे जे काही प्रश्न असतील ते निश्चित त्यांच्यापर्यंत सांगितल्यानंतर त्यामध्ये निश्चित आपल्याला त्या कामाच्या माध्यमातून बदल झालेला येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये दिसेल. या कार्यक्रमासाठी भाजपाचे पदाधिकारी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. तर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.